रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील लोटे गावातील गोशाळेतील हजारो गायींवर उपासमारीची वेळ आली। एक दिवस पुरेल एवढाच चारा या गोशाळेत शिल्लक आहे। शासनानं अनेक वर्षांपासून निधी दिला नसल्याचं गोशाळा संचालक भगवान कोकरे महाराज यांनी सांगितलं। तर गायींना चारा मिळत नसल्यानं उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। हिंगोलीत यंदा जवळपास 11,000 हेक्टरवर भुईमुगाची लागवड करण्यात आली। यात सध्या कोळपणी खुरपणी अशी अंतर्मशागतीची कामं सुरू आहेत। मात्र पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकं सुकायला लागली आहेत। उन्हाळी हंगामासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडणं शक्य नसल्याचं पत्र पाटबंधारे विभागाने अकोल्यातील शेतकऱ्यांना पाठवलं। त्यामुळे तीळ, मका, ज्वारी आणि गव्हासाठी पाणी कुठून आणायचं असा पेच शेतकऱ्यांसमोर आहे। नांदेडमधील बेघर आणि प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेलं निवारागृह बंद पडलेलं होतं, ते आता पालिकेनं पुन्हा सुरू केलंय। बाहेरून आलेल्या प्रवासी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे। या केंद्रात लहान मुलं, महिलांना मोफत जेवणाचीही पालिकेकडनं सोय करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली। दरम्यान खुल्या बाजारातही सारखाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। गायींच्या चाऱ्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली मुक्तिधामचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज 17 मार्च रोजी उपोषण करणार आहेत। गोशाळेतील 11,000 गायी उपाशी राहू नयेत यासाठी त्यांनी शासनाकडे गोशाळेसाठी जागेची आणि अनुदानाची मागणी केली होती। मात्र मागणी मान्य न झाल्यानं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला। अहिल्यानगरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झाला होता, मात्र कर्जत स्पर्धेत अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली। या स्पर्धेत राजकारण होणार नाही असं पवार म्हणाले। खेडमधील तुंबाड इथे मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा करण्यात आला। पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर पालखी नाचवण्यात आली। यावेळी हजारो लोक उपस्थित होते। जिंतूरमध्ये रात्री उशिरा फिरत असलेल्या एका टोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला। तोंडाला रुमाल आणि हातामध्ये हत्यार असल्यानं हे चोरटे असल्याचा दावा करण्यात आला। दरम्यान या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। नंदुरबारमध्ये डॉक्टरने देवदूत बनून एका 2 महिन्याच्या बाळाला मृत्यूच्या दारातून परत आणलं। उलट्या आणि अति रडण्यानं बाळ निपिचित पडलं। बाळाचा मृत्यू झाला असं वाटल्यानं आईसह इतर नातेवाईकांनी रडारड करायला सुरुवात केली। दरम्यान रुग्णालयात नेत असताना डॉक्टर गणेश तडवींनी बाळाच्या तळपायाला जोरदार टिचकी मारली आणि लागलीच बाळाने मोठा श्वास घेतला। अशा प्रकारे त्यांनी बाळाचा जीव वाचवला। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी या तुळजाभवानी मंदिर परिसराची कामाची पाहणी केली। घाटशीळ परिसर, रामदारा भक्त निवास इत्यादी ठिकाणांची त्यांनी पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 368.71 कोटी रुपये खर्चास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने मान्यता दिली। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश आलं। मिरज तालुक्यातील सलगरी इथे एका माकडाने धुमाकूळ घातला। माकडाने 6 जणांचा चावा घेतला होता, मात्र माकडाला पकडण्यात वन विभाग अपयशी ठरले। सांगलीच्या मिरजमधील गुलमोहर कॉलनीत एकाच ठिकाणी 4 विषारी साप आढळले। रेस्क्यू टीमकडून सुरक्षितपणे 4ही विषारी सापांचा रेस्क्यू करण्यात आला। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जळगावमध्ये सूर्य आग ओकू लागलाय। जळगावमध्ये तापमान 40 अंशांवर गेलं। आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं। वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला। गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्याचं तापमान 41 अंशांवर आहे। सामान्य नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं। अमरावतीसह विदर्भात उन्हाचा पारा वाढल्यानं तापमान 40 डिग्रींवर गेलेलं आहे आणि त्यामुळे अमरावतीमधील सर्व शाळा 20 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सकाळी शाळा 7:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत भरणार आहे। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे की माओवाद्यांचा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या परिसरात स्फोट घडवण्याचा प्रयत्न फसलाय। भामरागड तालुक्यातील कवंडे या अतिसंवेदनशील भागात स्फोट घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसला आणि बॉम्ब शोधक पथकाकडून ही स्फोटकं निष्क्रिय करण्यात आलेली आहेत। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। भामरागडमध्ये बघा, पोलीस ठाण्याला लागून असलेल्या परिसरात स्फोट घडवण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसलेला आहे। भामरागड तालुक्यातील कवंडे या अतिसंवेदनशील भागात स्फोट घडवण्याचा प्रयत्न जो होता तो ते करणार होते, पण बॉम्ब शोधक पथकाकडनं ही स्फोटकं जी आहेत ती शोधण्यात आली आणि ती निष्क्रिय करण्यात यश आल्याचं कळतंय। आणि स्फोटकांची पिशवी बॉम्ब शोधक पथकाकडनं शोधण्यात आली। भामरागड तालुक्याच्या कवंडे भागातली घटना आहे। बाजूलाच पोलीस चौकी आहे आणि त्या परिसरात हा स्फोट घडून आणण्यात येणार होता।
अखेर बॉम्बशोधक पथकाने ही स्फोटकांची पिशवी शोधली, ती निष्क्रिय केल्याचं आपण बघतोय। एका निर्जन ठिकाणी नेऊन ही स्फोटकं निष्क्रिय करण्यात आली। पण बॉम्बशोधक पथकाचं एक फार मोठं कौशल्य म्हणावं लागेल की वेळीच त्यांना याबद्दलचा सुगावा लागला किंवा माहिती मिळाली असावी, त्यांनी ती स्फोटकं शोधून ती निकामी केली आहेत, निष्क्रिय केली आहेत। आणि त्याची जी दृश्य आपण बघतोय, पोलीस स्टेशनच्या बाजूलाच हा परिसर होता, ज्या परिसरात ती स्फोटकं जी होती ती पेरण्यात आलेली होती आणि अखेर ती शोधण्यात आली। आणि मग भामरागड तालुक्यातल्या कवंड्या भागात बॉम्बशोधक पथकाने ती शोधून एका ठिकाणी नेली आणि ती निष्क्रिय केलेली आहे। आता एक क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। पुढे पाहूयात इतरही घडामोडी, अगदी झटपट सुरुवात करूयात। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणामध्ये प्रांत अधिकाऱ्यांची देखील फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। या प्रकरणी सखोल चौकशीनंतर इमारतीसाठी लागणारा सातबारा आणि नकाशे खोटे तयार करण्यात आलेले होते। ही बाब समोर येताना दिसते आणि या प्रकरणात कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश 4 दिवसांपूर्वी दिले होते। यानंतर आता रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जो आहे तो ठाणे EOW करणार आहे। मात्र या गुन्ह्याबाबत पोलिसांनी बोलण्यास नकार दिला। पुन्हा एकदा या बातमीवरती आपण नजर टाकूयात। या बातमीचा न्यूज 18 लोकमत सतत पाठपुरावा करत आहे। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणामध्ये प्रांत अधिकाऱ्यांची देखील फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली। इमारतीसाठी लागणारे सातबारा नकाशे हे खोटे तयार करण्यात आलेले होते। ही बाब समोर आली आहे आणि या प्रकरणात आता कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश 4 दिवसांपूर्वीच दिलेले होते। यानंतर आता रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढचा तपास ठाणे EOW करणार आहे। मात्र या गुन्ह्याबाबत पोलिसांनी बोलण्यास नकार दिला। बघूयात आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होतंय। पण न्यूज 18 लोकमत या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहे। यानंतर आपण जाणून घेणार आहोत गावाकडच्या 50 घडामोडी, अगदी झटपट सुरुवात करूया। चिपळूण शहराचं प्रसिद्ध ग्रामदैवत बहिरी बुवा यांची पालखी भक्तांच्या भेटीसाठी निघाली आणि ही पालखी प्रत्येक भक्तगृहात जाऊन भक्तांना दर्शन देते आणि परंपरा शिमग्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्षानुवर्ष पाळली जाते। बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव जट्टू इथे वसंतनगर तांड्यात 3 दिवसीय होळी आणि रंगोत्सव साजरा केला जातो। बंजारा समाजाकडून पारंपरिक पद्धतीने ही होळी साजरी केली जाते। संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वर्षपूर्ती सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं देहू नगरी सजली। देहूतील मुख्य मंदिरात 6 टन देशी विदेशी अशा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा सदेह वैकुंठ गमन वर्षपूर्ती सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी वारकरी देहूत दाखल झालेत। भक्तांनी मुख्य मंदिरात मोठी गर्दी केली। खेडमधील उधळे गावात चाळकोबा लखमराज खेमराज देवाच्या पालखीने भक्तांच्या घरोघरी जाऊन भेट दिली आणि यावेळी गावदेवीची खणा नारळाने ओटी भरली जाते। यासह गोंबूचा नाच आणि भजनाचा कार्यक्रम रंगला। रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये लाटवण भैरी देवाच्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली। भैरी देवाची पालखी भक्तांच्या भेटीला निघाली आहे आणि या उत्सवामुळे गावात आनंदाचं वातावरण पसरलं आहे। 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचं भूमिपूजन रोहित पवारांच्या हस्ते संपन्न झालं। कर्जतमध्ये 26 ते 30 मार्च दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला। शिवरायांच्या आरतीने या दीपोत्सवाची सांगता करण्यात आली। आजपासून देवाच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी जाणार आहेत। कोकणात काठीच्या रूपानं 5 देवांच्या एकत्र भेटीची परंपरा आहे। हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयासमोर उभाटाच्या वतीने ढोल बचाव आंदोलन करण्यात आलं। अवैध वाळू उत्सव सुरू असल्यानं घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही, त्यामुळे वाळू तस्करांवर कारवाई व्हावी या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं। कराड बस आगाराला नवीन 50 बसेस मिळाव्यात या मागणीकरता अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले। कराड ST आगारात हे उपोषण सुरू आहे। खोक्यावर सतीश भोसलेला घेऊन शिरूर पोलीस ठाण्यात पोहोचलेत। ज्या 22 गावात ढाकणे पितापुत्रांना खोक्याने अमानुष मारहाण केली होती त्याच ठिकाणी पोलीस निरीक्षक गणेश धोकरट खोक्याला घेऊन गेले। खोक्याच्या घरावर कारवाई झाल्यानंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सतीश भोसले याचं घर पाडण्यासाठी अतिघाई केली असं धस म्हणाले। याबाबत कलेक्टर आणि वन विभागाला विचारणा करणार असल्याचंही धसांनी सांगितलं।
सतीश भोसले उर्फ कोक्याच्या घरावरील कारवाईनंतर झापेवाडी शिवारात वनविभागाच्या जमिनीवर हद्द निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. वनविभागाकडून जमिनीवर चर खोदण्याचं काम सुरू आहे. बीडच्या आष्टीत भाजप आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कठोर शासन व्हावं याबाबतचा ठराव या आमसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. धनंजय मुंडेंनी गोड बोलून धाक दाखवत फसवणूक करून जमिनीची रजिस्ट्री करून घेतली, तुम्हाला तुमची जागा मिळवून देतो असं आश्वासन देत 22 लाख रुपयांचा व्यवहार पूर्ण केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. दरम्यान सारंगी महाजन यांच्या वादासंदर्भातील अर्जावर 4 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावातील औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्या 14 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी ही कारवाई केली. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत केलेल्या मागणीनंतर सोलापूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवरती आले. प्रशासनाने जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे, चुकीचा इतिहास पुसण्यास काही हरकत नाही अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर विखेंनी हे विधान केलं. माजी मंत्री सुभाष देसाई यांनी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत पाहणी केली आणि यावेळी त्यांनी रुग्णांसोबत संवाद साधला. दरम्यान सोनोग्राफी मॅमोग्राफी सारख्या चांगल्या मशीन असूनही तज्ज्ञ डॉक्टर नसल्यानं त्या धूळ खात पडून असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तसंच औषधांबाबत ही समस्या असल्यानं त्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन देसाईंनी दिलं. माजी न्यायाधीश सतीश वाणी यांनी न्यायाधीश नितीन जीवनेंवर गंभीर आरोप केले. कोकाटेंबाबतचा निकाल देण्याची घाई का केली, इतरांच्या हरकती का फेटाळल्या असा सवाल उपस्थित करत नितीन जीवनेंनी आधीच निकाल टाईप करून आणल्याचा आरोप सतीश वाणींनी केला. हिंगोलीत मंत्री नितेश राणेंविरोधात मल्हार क्रांती सेना संघटना आक्रमक झाली. मटण विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या राणेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर राणेंनी स्वतः कोकणात मटण चिकनचं दुकानं टाकावं आणि त्यांना 11,111 रुपये बक्षीस देऊ असं आवाहनही या संघटनेनं केलं.